तर प्लॅन असा आहे की आज आम्ही जाणार आहोत कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. तर मित्रांनो, आता 5:15 झालेत. आम्ही 1:30 वाजल्यापासून बोटीतच आहोत आणि आता इथे ड्रॉप करतोय त्यांना. याच्यानंतरचा ड्रॉप आपला आहे कोयनेच्या जंगलाच्या अशा भागामध्ये आलं जिथे फॉरेस्ट रेंजर शिवाय म्हणजे कुठलाही माणूस आला नाही आहे. कोअर झोनमध्ये आहोत आम्ही. प्राणी सगळे प्राणी सगळं तुमचा वाघ येऊ द्या नंतर बिबटे येऊ द्या. नाही हो, डुकरं रानडुकरं जरी दिसली तरी खूप झाला. येणार म्हणजे बघा, त्याला योगायोग म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल माहीत नाही मला, पण माझी बर्थ डेट पण 17 डिसेंबर आहे. आणि सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये जो पहिला वाघ जो दिसला अलीकडच्या काळात, जो इकडे स्टेबल आहे म्हणजे स्थायिक आहे, वास्तव्याला आहे, म्हणजे त्याचं कायमचं स्टे आहे इकडे. सेनापती जो आहे, जो चांदोलीमध्ये आहे सध्या, तो पण इथे 17 डिसेंबर 2023 का 24, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण डेट माहिती आहे 17 डिसेंबर. तेव्हा पहिल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसलेला त्याचा मिळाला आहे. हा वाघाचा तर नाही आहे फॉर शुअर, बिबट्याचा असू शकतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आमचा दुसरा दिवस आहे चिपळूणचा. आणि काल जसं मी बोललो तसं आज आम्ही काहीतरी आमचा आज वेगळा प्लॅन आहे. सो आम्ही त्याच्यासाठी आता चाललो आहे. तर प्लॅन असा आहे की आज आम्ही जाणार आहोत कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये. तिथे निसर्ग अनुभव म्हणजे टायगर सेन्सस, म्हणजे तिथे प्राणी गणनेसाठी आम्ही जाणार आहोत. रात्रीचं मचाण असते जी जंगलामध्ये बनवतात आणि वरती बसून आपण प्राणी मोजू शकतो किंवा पाहू शकतो. तर असा अनुभव आम्ही घ्यायला जाणार आहे. आता बघू पुढे काय होतं. ॲक्च्युली थोडा एक प्रॉब्लेम झाला. आम्ही तिघं जण आहोत, त्यामुळे तिघांना वेगवेगळे लोकेशन आले. सो आता आम्ही कन्व्हिन्स करू त्यांना, बघू काय झालं तर ठीक, नाहीतर मग वेगळं जावं लागेल. बघू पुढे काय होतं, तुम्हाला सांगतो. नमस्कार मित्रांनो, आता ऑलमोस्ट 9:15 वाजलेत आणि आम्ही इथे कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरीच्या रसाटी डिव्हिजनला आलो आहे. इथे फॉर्मॅलिटीज फॉर्म वगैरे भरून घेतला. तर अनफॉर्च्युनेटली सुजित आमच्याबरोबर नाही, त्याला दुसरा बीट आहे पाटणचा. सो त्याला आम्ही इथे बघत होतो कन्व्हिन्स करून की आमच्यामध्ये ॲडजस्ट करायला, पण तो सिक्युरिटीचा विषय होतो ना, त्याच्यामुळे मग ते नाही म्हणाले. तो सुजितला पाठवलं आहे पुढे आणि मी आणि शैलेंद्र इथे असणार आहे. तर फॉर्मॅलिटीज चालल्या आहेत आणि मग इथून आम्हाला ते बोटीने आमच्या मचाणीवरती घेऊन जातील. सो अदरवाईज तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे त्यांचं फॉरेस्ट ऑफिस आहे आणि हा गेट वगैरे आहे. मी पुढे तुम्हाला दाखवत जाईन कसं काय आहे ते.
हॅलो मित्रांनो, तर आता ऑलमोस्ट 12:30 वाजले दुपारचे आणि आम्ही 9 वाजता इथे आलेलो, पण बाकीचे सगळेजण जमेपर्यंत ब्रीफिंग, टी शर्ट डिस्ट्रीब्युशन आणि या सगळ्या गोष्टी होईपर्यंत, जेवण वगैरे होईपर्यंत 12:30 वाजले. तिथे टी शर्ट मिळाली आहे मला आणि कॅप. आणि आता आम्ही 12:30 वाजता इथून निघू. आम्हाला एक जुमटी मचाण म्हणून आलं आहे, जे की कोअरमध्ये आहे. कोअरमध्ये आहे तर सायटिंगचे चान्सेस जास्त आहे. वाघ हा नशिबाने दिसतो. मग तुम्ही ताडोबाला जा नाही तर कुठे पण जा. बघायचं असेल तर राणीच्या बागेत पण आहे, पण जंगलात बघायचं असेल तर तो नशिबाने दिसतो. सो वाघ आता सध्या कन्सेप्टमध्येच नाही की बाबा दिसतील वगैरे असं काही नाही, पण बाकीचे प्राणी दिसतील या आशेने आम्ही चाललो आतमध्ये. सो आता आमचं इथे कसं आहे की कोअरमध्ये आहे. सो इथून आम्हाला एका रिव्हरफ्रंटपर्यंत बॅकवॉटरपर्यंत बसने नेतील आणि तिथून मग बोटीने आम्ही पुढे आतमध्ये जंगलात जाणार आहोत. सो पुढचा प्रवास मी तुम्हाला दाखवेन. सफारीला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, आता या बसने आम्ही एका रिव्हर बॉडीच्या जवळ, वॉटर बॉडीच्या जवळ आलो आहे आणि इथून पुढचा प्रवास आमचा बोटीने असणार आहे. फॉरेस्ट ऑफिसपासून इथे साधारण 10 मिनटात आम्ही आलो आहे. हे कोयनेचंच बॅकवॉटर आहे जिथून आम्ही त्या बोटीने जाणार आहोत. एक पुढे दीड एक तासाचा प्रवास आहे बोटीने. बघूया, ऊन तर खूप आहे पण टोपी आहे आणि इथून दुसरं जंगल असल्यामुळे थंड वारा येतो आहे. सो एवढा त्रास होणार नाही अशी मी अपेक्षा करतो उन्हाचा. हां उठाले ना, कर उसको कॉल कर. सो आमचा दुसरा मित्र जो दुसऱ्या बीटला आहे, दुसऱ्या लोकेशनला आहे, त्याचा फोन आहे त्याला. तो पण पोचला आहे. त्याच्यासोबत तो एकटा असल्यामुळे त्याच्यासोबत तिकडचे फॉरेस्ट ऑफिसर स्वतः त्याच्या मचाणवर असणार आहेत असं त्यांनी त्याला सांगितलं आहे. सो आम्हाला टेन्शन नाही. मला थोडं टेन्शन होतं कारण की मी या दोघांना घेऊन आलो आहे स्वतःहून प्लॅन बनवून, आणि एकट्याला त्याला तिथे टाकलं थोडं टेन्शन होतं. पण आता हां खडा रे बात करले, नेटवर्क नसेल पुढे म्हणून तो इथेच थांबून बोलून घेतो. मी जातो हळूहळू पुढे. तो समोर जी बोट दिसते त्या बोटीने आम्ही जाणार आणि हे सगळं कोयनेचं बॅकवॉटर आहे आणि खूप सुंदर आहे, क्लिअर आहे, ग्रीन ब्लूइश असं पाणी आहे. आणि एवढं ऊन असूनही जास्त असं म्हणजे गरम नसं होत नाही ब्लॅक टी शर्ट घालून सुद्धा, पण आजूबाजूला जंगल आहे म्हणून. आमचा बाहुबली दणके देतोय. हा शैलू शाबाश. बोट आता निघाली आहे. बोटीचा आवाज असेल ऐकायला येणार नाही जास्त. आणि इथे मग एक एक मच्छांचे स्पॉट ज्यांचे असतील तिथे एकेकाला उतरवून आमचा सेकंडला स्पॉट आहे थोडा आतमध्ये. आता बघू किती वेळ लागतो. आता तरी झालं आहे दीड वाजत आला आहे आणि निघालो आम्ही इथून. आता माझ्या मागे बघू शकतो बॅकवॉटर आहे. चला जाऊया पुढे. जे मागे दिसत आहे ते कोयनेचं धरण आहे आपलं. तर आम्ही 1:30 वाजता तिथून निघालेलो. आमची बोट चालू झाली. आता वाजले 3 आणि पहिला ड्रॉप आहे आमचा. सेकंडला ड्रॉप 3 वाजता पहिला ड्रॉप आहे आणि आमचा जो ड्रॉप होणार आहे तो जवळजवळ 6 वाजता. म्हणजे 1:30 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आम्ही बोटीतच असणार आहे. तर दुसरी नाव आली इथून ज्यांना ड्रॉप होईल 2 लोक 4 लोक इथे उतरतील. इथून वरती त्यांची मचाण असेल कुठेतरी या बाजूला. असं आता ही जर्नी एकदम म्हणजे आतापर्यंत आता हळूहळू बोट खाली होईल आणि तिथे ते ड्रॉप होत राहतील. हे पूर्ण कोयनेचं कोर आहे. जवळ आम्ही निघालो 1:30 ते 3 म्हणजे जवळजवळ 1.5 तास आम्ही बोटीतच आहोत. कंटिन्युअस बोट चालते. 1.5 तासानंतर आता बोट थांबली आहे. थोडंसं ऊन कमी, मग अशा उन्हाचा चटकी लागत होता. आता ऊन थोडं कमी वाटते मला वाटतंय. चलो बघूया आमचा स्टॉप किती वाजता तुम्ही बघू शकता. असं वाटतंय कधी काही येत आहे आणि आम्ही उतरतोय. चलो
5:15 झालेत. आम्ही 1:30 वाजल्यापासून बोटीतच आहोत आणि आता इथे ड्रॉप करतायत यांना. याच्यानंतरचा ड्रॉप आपला आहे. पकडून चला एक 5:30-6च्या दरम्यान आपण पोहोचू आपल्या स्पॉटला. आणि आता बराच संध्याकाळ झाली. आम्हाला आता इथे गव्यांचं सायटिंग झालं एका स्पॉटवर नाही. म्हणजे इथे या स्पॉटला येताना मध्येच 2 गवे दिसले जे पाण्याला आलेले, पण बोटीला पाहून ते पळाले. सो असं काय कॅप्चर करता आलं नाही. जे काय होतं ते दुर्बिणीने आम्ही बघितलं. मित्रांनो आता 6:15 झालेत आणि आम्ही 1:30 वाजता निघालेलो. म्हणजे जवळजवळ 4:30 ते 5 तासाचा प्रवास करून बोटीचा, फक्त बोटीचा सांगतोय. आम्ही कोयनेच्या जंगलाच्या अशा भागामध्ये आलो आहे जिथे फॉरेस्ट रेंजरशिवाय म्हणजे कुठलाही माणूस आला नाही आहे. कोअर झोनमध्ये आहोत आम्ही आणि हा वॉटरफ्रंट आहे. आणि तिथे येल्लो जे दिसतं आहे ना, तिथे आमच्या मचाण आहेत. आणि तिथे एक कोणता तरी फोर्ट आहे. फोर्ट असं काहीतरी बनलेलं आहे. एक्सायटेड आहे. इथे कोणच नाही. आम्ही फक्त आता मोजून 6 माणसं आहोत. इथे 2 मचाण आहेत बाजूबाजूला. एक 10-10 मिनटात म्हणजे 5-5 ह्याच्या अंतरावर आहे. थोडं बोटीमधून आल्यावर डोकं थोडं दुखत आहे. अदरवाईज असं ओके. आणि जेवण त्यांनी दिलं आहे डिशमध्ये पाठवून. त्याच्यामध्ये पण इथे हे लोक कुक करणार आहेत. जे आमच्याबरोबर फॉरेस्टवाले आहेत ते जेवण बनवणार आहे डाळ भात. बघूया कसं काय आहे. रात्री काय दाखवायला मिळतं. आता थोडं आम्ही रिलॅक्स होऊन म्हणत इथे असे बसू, ऑरेंज मचाणीवरती बसू. बघू कसं काय सांगतो मला. चल लूंगा मैं, एवढा काही विषय नाही. पाणी इथं झालं म्हणजे वरच्या जंगलातल्या लोकांना पाणी नाही. ते इथंच येणार. सगळे प्राणी जंगलात, पूर्ण जंगलात कुठे थेंब भेटणार नाही. सगळे इथे प्राणी सगळे. हा म्हणजे हे सुकलंय म्हणजे त्याच्यावरनं अंदाज येतोय की पाणी कमी आहे वर. त्यामुळे प्राणी सगळे प्राणी इथेच पाहिजे. सगळं तुमचा वाघ येऊ द्या, नंतर बिबट्या येऊ द्या. नाही हो, डुकरं रानडुकरं जरी दिसली तरी खूप झाला. येणार तर आमची ही मचाण आहे. जास्त उंच नाही पण ठीक आहे. शांत बसायचा. लेक व्ह्यू आहे आणि तिथे वरती फोर्ट पण आहे. चला आम्ही चढतो. चलो तू पहिला चढ, तेरा व्हिडिओ लेंगा ले व्हिडिओ. वो ये देख भाई, पहला वाला क्लिप मैं लेता हूँ. क्लाइंबिंग फेलियर्स. मजबूत आहे ना दादा. तर मित्रांनो हा आपल्या मचाणीवरचा व्ह्यू आहे. आणि तिथे बाजूला अजून एक मचाण आहे. जवळ 2 आहेत. आणि फॉरेस्ट गार्डचं म्हणणं आहे की इथे पाणी थोडं सुकलं आहे त्या बाजूला. सो 100% चान्सेस आहेत सायटिंगचे की वाईल्ड ॲनिमल्स इकडे रात्रीचे किंवा संध्याकाळी अजून थोडे झाल्यावर पाणी प्यायला येतील. सो वी आर होपिंग की आम्हाला दिसेल बाबा काहीतरी. म्हणजे ह्या ज्या कोयन्यामध्ये जे टायगर रिझर्व बनवलं त्याच्या आधी इथे काही गावं होती. ती गावं रिलोकेट केली. ती गावं रिलोकेट केल्यानंतर त्या गावामध्ये जे पाळीव प्राणी होते, गाई म्हशी होत्या, ते त्यांच्या मालकांनी नेल्या नाहीत. सो त्या इथेच राहिल्या आणि त्या आता जंगलामध्ये सर्वाईव्ह करतात. सो त्या पूर्ण जंगली झाल्यात. सो इथे आम्हाला बरेचसे कळप पाहायला मिळाले. त्याच्यामुळे ते आहेत इकडे. आणि आम्हाला दिसले, आम्हाला माकडं, गवे आणि म्हशी दिसल्यात आतापर्यंत, गाई म्हशी. आता लेट्स सी अजून काय प्राणी दिसतात. आणि इकडे आम्हाला एक हत्ती पण दिसला. तर मित्रांनो माझ्या मागे आता तुम्ही आवाज ऐकू शकता. हा प्युअर जंगलातला आवाज आहे. कुठले तरी किडे, तर किडे क्या बोलते रे इसको, क्रिकेट त्याचा आवाज येतो एकदम. मध्येच वाढतो आहे, मध्येच कमी होतो, अशी थोडीशी फाटते. आणि आता आम्ही म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्वबद्दल जर कोणाला माहीत नसेल तर मी थोडंसं सांगतो. बोरिंग वाटत असेल तर स्किप करा.
थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह पार्ट आहे एक अपना बेस आले इन्फॉर्मेटिव्ह थोडंसं सांगतो. सो सह्याद्री टायगर रिझर्व 2007-2008च्या आसपास एस्टॅब्लिश करण्यात आलं, बनवण्यात आलं. पूर्वी ह्या रेंजमध्ये वाघ होते. पूर्वी म्हणजे आपल्या महाराजांच्या काळात किंवा त्याच्यानंतर इंग्रजांच्या काळात थोडेफार, मग इंग्रजांनी खूप शिकारी केल्या किंवा इकडचे महाराजांच्या नंतर जे राजे आले त्यांनी पण थोड्याफार शिकारी केल्या. आणि सावंतवाडी पॅलेसमध्ये वाघ आहे. वाघाचं जे क्या बोलते हैं उसको, वाघ प्रिजर्व मतलब स्किन वो डाल के बना के रखते ना, टेक्सोडर्मी बोलते हैं उसको. तो टेक्सोडर्मीवाला पुतळा तिथे बनवला आहे. तो त्याच्यावरनं समजतं की ह्या आपल्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पट्टेरी वाघ होते, पण ते त्याच्यानंतर नाहीसे झालेले. म्हणजे बघा, याला योगायोग म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल माहीत नाही मला, पण माझी बर्थ डेट पण 17 डिसेंबर आहे. आणि सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये जो पहिला वाघ जो दिसला अलीकडच्या काळात, जो इकडे स्टेबल आहे म्हणजे स्थायिक आहे, वास्तव्याला आहे, म्हणजे त्याचं कायमचं स्टे आहे इकडे. सेनापती जो आहे, जो चांदोलीमध्ये आहे सध्या, तो पण इथे 17 डिसेंबर 2023 का 24, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण डेट माहिती आहे 17 डिसेंबर, तेव्हा पहिल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसलेला. आणि सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये मी आधी सांगतो की कोणते कोणते फॉरेस्ट येतात. तर कोयना वाईल्ड लाईफ सेंच्युरी येते, त्याच्यानंतर चांदोली येते. आणि ह्या दोघांना जोडणाऱ्या जे पण जंगलं आहेत छोटी, म्हणजे ते राधानगरीचं झालं, दोडामार्गचं झालं, आणि ते मधल्या पॅचमध्ये जर कोणते असतील तर माहीत नाही. सो त्याला सह्याद्री टायगर रिझर्व कॉरिडोर म्हणतात. कॉरिडोर म्हणजे भ्रमणमार्ग, म्हणजे वाघ एका फॉरेस्टमधनं दुसऱ्या फॉरेस्टमध्ये, म्हणजे दुसऱ्या रिझर्वमध्ये जाताना जो मार्ग यूज करतो किंवा जो वे यूज करतो त्याला म्हणतात सह्याद्री टायगर रिझर्व कॉरिडोर. जे आपलं राधानगरीचं जे आहे दाजीपूर अभयारण्य, ते पण या कॉरिडोरमध्ये येतं. आणि जी रिसेंटली जी हिरकणी वाघीण जी पेंचवरनं आणलेली, ती पण ह्या कोयनेच्या रेंजमध्येच सोडलेली तिथे. त्यांना विचारलं तर ते म्हणाले की तिथे डिचोली साईडच्या खोऱ्यामध्ये ती सोडली आणि ती नंतर इथे नांदिवसापर्यंत आलेली. आता आम्ही जिथे बसलो आहे, क्या नाम है इसका, अभी जो मचान में बैठे अपन, एक मिनट, जुंगटी, इसमें देख क्या, जुंगटी रेंज आहे, जुंगटी बीट आहे. आणि याच्या मागे जो डोंगर आहे तिथून नांदिवसे गाव चालू होतं. तर चान्सेस म्हणजे नशीब आहे, पण पॉसिबिलिटी बघितल्या तर ती वाघीण या रेंजपासून जास्त लांब नाही आहे. पण 40-50 किलोमीटरच्या आसपास किंवा त्याच्याही कमी असू शकते. आणि 40-50 किलोमीटर तुम्हाला जर कमी जास्त वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो की एक जो मेल टायगर असतो त्याचा जो रेंज असते, म्हणजे त्याचं जे क्षेत्र किंवा त्याची जी टेरिटरी असते ना, ती 100 ते 150 स्क्वेअर किलोमीटर एवढी असते. आणि फिमेलची असते ती 40-50च्या आसपास असते. सो वाघ एवढा मोठा एरिया यूज करतो. आणि हे सगळं नॉलेज डिस्कवरी आणि ह्याच्यापासून लहानपणीपासून आहे, असं नाही की बाबा गुगल करून वाचतो आहे, असला विषय नाही आहे. आपला भाऊ याच्यात मुरला आहे आधीपासून. तर थोडंफार आता आम्ही जास्त बडबड करत नाही, बघतो काय दिसतं आहे काय. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे 100% सायटिंग होईल जनावरांची. बघूया काय दिसलं, काय दाखवण्यासारखं असेल तर दाखवेन, नाहीतर डायरेक्ट सकाळी भेटू. जेवण आहे, चपाती, भात, बटाट्याची भाजी आहे, गुलाबजाम आहे, फ्राईड राईस दिसतोय. जेवण घेतो. तर मित्रांनो, आता 8:30 वाजले आहेत. आमचं जेवण झालं, आम्ही जेवण घेऊन आलेलो. जेवण झालं, आतापर्यंत काय दिसलं नाही. प्राणी पक्ष्यांचे अलग अलग आवाज येत आहेत, पण प्राणी काही दिसला नाही. बघू, थोडा वेळ वाट बघू. चंद्राचा पण मस्त प्रकाश होता, पण आता मध्येच ढग आले, सो तो काळोख झाला आहे खूप. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळचे 6:45 झाले आहेत. आम्ही 5 वाजताच उठून बसलेलो. काय दिसतंय का, पण इथून सूर्याचा प्रकाश येतो, तिथून चंद्राचा, त्याच्यामुळे
असं काही दिसत नव्हतं. पण रात्री त्या साईडला इथून मागून असे पाणवठ्याला गेलेले असे प्राण्यांच्या पायाचे खुराचे ठसे दिसलेत. आणि माझ्या समोर पण या बाजूला ती मचाण होती त्यांच्या पॅरेलल राईट हँड साईडला पण गवे दिसले त्यांना. आम्हाला इथून नाही दिसले, त्यांना दिसले. इथे टोपामध्ये कोरा चहा केलेला तो पियालो. त्या तिथे तो असा जो वाया दिसतोय ना त्या बाजूला त्या साईडला गवे आलेले रात्री पाणी प्यायला. आणि इथे हे जे सूर्यप्रकाश इथे जो चमकतोय ना इथे खाली थोडं लेफ्ट साईडला खुरांचे ठसे मोठे पण आहेत छोटे पण आहेत. म्हणजे गवे आणि सांबर दोन्ही आल्याची शक्यता आहे. भाई जी 12 नंतर थंडी चालू झाली आहे ना, आई शपथ सांगतो. तर मी घातलेला कुर्ता आणि काही घेऊन आलो नव्हतो, शैलेंद्र हाफ टी शर्टवर आम्ही आपलं हे असं काना बिनाला बांधून असे झोपलोय पूर्ण अशी. मिळालं हा वाघाचा तर नाही आहे फॉर शुअर, बिबट्याचा असू शकतो. आणि आमचा मच्छर बघा इथेच आहे आणि हा इथे ठसा मिळाला आहे. हे ठसे बिबट्याचेच आहेत आणि हे काल पहाटेचे आहेत. म्हणजे आम्ही याच्या एक दिवस आधीच, कारण की त्याच्यावरती परत माणसाच्या पावलांचे पण ठसे, म्हणजे हे जे जेवण घेऊन आलेले वरून त्यांचे ठसे ओव्हरलॅप झाले आहेत. सो बिबट्या एक काल येऊन गेलेला आहे इथे पहाटे. म्हणजे आम्ही यायच्या आधी, आम्ही संध्याकाळी आलो, सकाळी किंवा आम्ही यायच्या आधी येऊन गेला असू शकतो. हे इथे नाही व्हिडिओ घेतोय. हे ठसे आहेत ना अस्वलाचे आहेत असं ते म्हणतात, असे पॉइंटेड आहेत. नाही हे नाही, सॉरी चुकलं माझं. हे बघा हे जे ठसे आहेत ना हे अस्वलाचे आहेत. असं ब्रॉड आहे पाव, दिख रहा है चलो. ये शायद क्लियर दिख रहा है. हे अस्वलाचे आहेत ना. हे किती जुने आहेत. हे अस्वलाचे. हे असं गाऊन असं वर गेलंय, असं वर आलंय परत पाण्याकडे नाही गेलंय. पाण्याकडे हे साठून गेलं, साईडने गेलंय. चला तर आमचा परतीचा प्रवास आता चालू झाला. ओव्हरऑल असं मिक्स एक्सपिरियन्स होता. मध्ये मध्ये बोटीमध्ये बोर झालं, नंतर इथे आल्यावर पण असं काही एकदम रात्र झाल्यानंतर थोडा वेळ असं काही करण्यासारखं नव्हतं, काही मुवमेंट पण नव्हती प्राण्यांची. सकाळी थोडं फिरलो, बिबट्याचे ठसे गव्याचे ठसे वगैरे दिसले, जरा बरं वाटलं. ॲटलिस्ट प्राणी आहे याची चाहूल तरी, प्राणी आहेतच पण ते त्यांची चाहूल लागली, त्यांचं म्हणजे एव्हिडन्स मिळाला, ते पण बरं वाटलं. जरा थोडं फिरलो, यांच्याशी बोललो, वनरक्षकांचे त्यांचे अनुभव ऐकले, बरं वाटलं. आता तिथे बोट आहे, तर बोटीकडे चाललो आहे. इथं आमचा संपला आहे बोटचा प्रवास. जवळजवळ आम्ही
कालचा आणि आजचा पकडून जवळजवळ 6 ते 7 तास बोटीने प्रवास केलेला आहे टोटल येऊन जाऊन. आता संपला. आता इथे आम्हाला वरती बस घ्यायला येईल, बसने जाऊ आम्ही त्या मेन याच्यावरती. या कुटीजवळ आता आम्हाला नाश्त्यासाठी जायला सांगितलं आहे. देवाला माहीत आता काय नाश्ता आहे, तुलसी बघू. भूक तर लागली आहे तशी म्हणा, तिथं मॅगी खाऊन आलेलो. चला